नमस्कार मित्रांनो, हिरकणी अकॅडमीवरती आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे. मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे आता आदिवासी विकास विभागामध्ये चौकीदार पदासाठी फॉर्म सुटलेले आहेत. या फॉर्मला बघा 10वी पासचं शिक्षण आहे. भलतेच जण या ठिकाणी म्हणजे सर्वच जण फॉर्म भरणार आहेत पहा. कॉम्पिटिशन भरपूर असणार आहे. आता यामध्ये आपल्याला टिकायचं असेल तर आत्तापासून अभ्यास करणं खूप गरजेचं आहे पहा. तर मित्रांनो, आपण बघा स्पेशल एक WhatsApp ग्रुप तयार केलेला आहे आदिवासी विकास विभागासाठी. त्याची लिंक मित्रांनो खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पहा. तो ग्रुप तुम्ही नक्की जॉइन करा. त्या ठिकाणी तुम्हाला या व्हिडिओची PDF तसेच फॉर्मची या ठिकाणी लिंक आणि हॉल तिकीट संदर्भामध्ये सगळं अपडेट तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहेत. त्यामुळे तो ग्रुप तुम्ही सर्वप्रथम जॉइन करून घ्या, जेणेकरून मित्रांनो तुमचा अभ्यास परफेक्ट होईल आणि योग्य दिशेने तुमची तयारी चालू होईल पहा. कारण की कसं अभ्यास करून काही उपयोग होणार नाही. या ठिकाणी आपल्याला पूर्णपणे स्मार्ट स्टडी करायचा आहे पहा. चला जास्त काही सांगत नाही, फक्त पाहिलं तो WhatsApp ग्रुप जॉइन करा. आणि ज्यांना पण WhatsApp ग्रुप जॉइन होता येत नसेल त्यांनी जो काही माझा नंबर आहे खाली पिवळ्या पट्टीवर 9325230840 या नंबरला SMS करा WhatsAppला की मला ग्रुपला जॉइन करा. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये जॉइन करून घेईल. सर्वप्रथम हे काम करून घ्या, जेणेकरून तुम्हाला पुढे अडचणी येणार नाहीत. मित्रांनो, व्हिडिओला नक्की एक लाईक करा. लाईक केल्यावर तर माझी मेहनत 100% काम करते आणि हा व्हिडिओ आपल्या कमीत कमी 5 मित्रांना तरी किंवा 5 WhatsApp ग्रुपला तरी शेअर करा. खेळच्या इतिहासामध्ये 50 पेक्षा कमी चेंडूमध्ये 2 शतके झळकावणारा पहिला भारतीय फलंदाज कोण? तर मित्रांनो, लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक 2 अभिषेक शर्मा याचं बरोबर उत्तर आहे पहा. आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 2 न्यायमूर्ती लिसा गिल यांची नियुक्ती केलेली पहा. प्रत्येक वर्षी मित्रांनो जागतिक पुस्तक आणि कॉपीराइट दिवस हा कधी साजरा केला जातो? तर मित्रांनो, हा जो काही दिवस आहे हा कधी साजरा केला जातो? तर लक्षात ठेवा 23 एप्रिल याचं बरोबर उत्तर आहे. कधी? 23 एप्रिल. भारताचा 95वा बुद्धिबळ ग्रँड मास्टर कोण बनला आहे? तर मित्रांनो, अरण्यक घोष बनलेला आहे. ऑप्शन क्रमांक 1 अरण्यक घोष. आसाम रणजी क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर मित्रांनो, कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर किरण पवार याचं बरोबर उत्तर पहा. संविधान सभा निर्मितीची तरतूद कशामध्ये करण्यात आली होती? तर मित्रांनो, याची तरतूद ही कॅबिनेट मिशन प्लॅनमध्ये करण्यात आली पहा. संविधान सभेतील मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक समितीचे अध्यक्ष कोण होते? तर मित्रांनो, कोण होते? तर लक्षात ठेवायचं आहे आपल्याला ऑप्शन क्रमांक 3 सरदार वल्लभभाई पटेल हे होते पहा. नेक्स्ट आहे पहा, स्थूल देशांतर्गत उत्पादन GDPचा अर्थ काय आहे पहा. GDPचा अर्थ काय आहे मित्रांनो? एका देशाच्या सीमेतच उत्पादित झालेल्या वस्तू आणि सेवा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, भारतामध्ये राष्ट्रीय उत्पन्न मोजताना कोणता कालखंड हे आर्थिक वर्ष मानलं जातं? तर 1 एप्रिल ते 31 मार्च याचं बरोबर उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक 4 1 एप्रिल ते 31 मार्च. दख्खनच्या पठाराची उत्तर दक्षिण उंची किती आहे? तर किती मित्रांनो? ऑप्शन क्रमांक 2 700 किलोमीटर याचं काय आहे पहा. बरोबर उत्तर आहे. किती? 700 किलोमीटर. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, खालीलपैकी कोणती नदी ही तापी नदीची उपनदी आहे? तर मित्रांनो, कोणती नदी ही तापी नदीची उपनदी आहे? तर पांझरा याचं बरोबर उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक 3 पांझरा. 1935च्या भारत शासन कायद्याद्वारे कशाची स्थापनेची तरतूद आहे? तर मित्रांनो, लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक 1 फेडरल कोर्ट याचं बरोबर उत्तर आहे पहा. 1858च्या भारत सरकार कायद्याचा परिणाम खालीलपैकी कोणता आहे? तर कोणता मित्रांनो? कंपनी राजवट संपुष्टात आली याचं हे योग्य उत्तर पहा. कृषी विकास विभागामध्ये जर आपल्याला नोकरी पाहिजे असेल तर आपल्याला आत्तापासूनच जीवतोड मेहनत करावं लागणार आहे पहा. आता ही जरी 10वी पासवर असली तर याला भरपूर उच्च शिक्षित लोक MPSC करणार आहे, तसेच सगळे या ठिकाणी फॉर्म भरणार आहे, तलाठी भरती करणार आहे. त्यामुळे यांना जर कॉम्पिटिशनमध्ये आपल्याला जर टिकायचं असेल, तोंड द्यायचं असेल यांना, तर आपल्याला आत्तापासूनच जीवतोड मेहनत करावी लागणार आहे पहा. टायमाला विहीर खोदून काही उपयोग होणार नाही. वयोमर्यादा सुद्धा या ठिकाणी चांगली आहे. पगार सुद्धा चांगला आहे मित्रांनो आणि सरकारी जॉब आहे पहा. आपल्याला जर ही पोस्ट घ्यायची असेल तर लवकरात लवकर आपल्याला अभ्यास करणं सुद्धा खूप गरजेचं आहे. आत्तापासून जर आपण या ठिकाणी 10,000 प्रश्न घेतले आणि वाचायला सुरुवात केली तर पेपर येईपर्यंत आपली बघा या ठिकाणी 4 ते 5 वेळा रिव्हिजन होणार आहे. तुम्ही नंतर जरी प्रश्न घेतले तर रिव्हिजन कमी होईल, तुम्हाला मार्क सुद्धा कमी येतील. त्यामुळे आत्ताच तुम्ही या ठिकाणी 249 रुपयाची PDF घ्यायची मित्रांनो. यामध्ये तुम्हाला सर्व विषय मिळणार आहेत पहा. सर्व विषयाचा सखोल अभ्यास जबरदस्तपणे या ठिकाणी तुम्हाला MCQ तसेच वन लाईनर भेटणार आहे. सोबत एका वर्षाच्या चालू घडामोडी सुद्धा मिळणार आहेत पहा. त्यामुळे लवकरात लवकर ज्यांना खरोखर या ठिकाणी पोस्ट मिळवायची, जे खरोखर सिरियस आहेत त्यांनीच या ठिकाणी घ्या. 249 रुपये आपण कुठेही पेट्रोलला कुठं जेवलो तरी खर्च होतात किंवा चिकन जरी घेतलं तरी खर्च होतात. पैशाकडे पाहायचं नाही. अशा वेळेस आपल्याला योग्य डायरेक्शनने अभ्यास करायचा आहे पहा. संधी आपल्याला चालून आलेली पहा. आता मुंबई उच्च न्यायालयाची संधी होती. पुन्हा आपल्याला या ठिकाणी 416 पदासाठी मित्रांनो ही भरती आहे. याचा सुद्धा आपल्याला लाभ करून घ्यायचा आहे पहा.
10वी पासवर असणारे प्रत्येक ज्यांना जर कुठं ना कुठं सरकारी जॉब मिळवायचा असेल, तर प्रत्येक फॉर्म भरणं गरजेचं आहे आणि प्रत्येक एक्झाम देणं गरजेचं आहे. कारण की जेवढी जास्त आपण एक्झाम देऊ, तेवढा आपला एक्सपिरियन्स येतो आणि तेवढं आपलं सिलेक्शन व्हायचे चान्सेस वाढतात. त्यामुळे जास्त काही सांगत नाही. 10,000 प्रश्न भेटणार आहे मित्रांनो ₹249 ला. फोनपे, गुगल पे नंबर तुम्हाला दिसतोय. 9325230840 या नंबरला तुम्हाला ₹249 टाकायचे आहेत आणि त्याच नंबरला तुम्हाला या ठिकाणी WhatsAppला स्क्रीनशॉट पाठवायचा किंवा हा क्यूआर जरी स्कॅन केला, तरीसुद्धा तुम्ही पेमेंट करून या ठिकाणी PDF आणि नोट्स घेऊ शकता. ₹249 ला नोट्स असणार आहेत. टोटल 10,000 प्रश्न मिळणार. सर्व विषय असणार आहेत पहा. 1925च्या केंद्रीय कार्यकारी मंडळाचे सभापती कोण होते? तर कोण होते मित्रांनो? विठ्ठलभाई पटेल हे होते पहा. ऑप्शन क्रमांक 3 विठ्ठलभाई पटेल. पुढचा प्रश्न मित्रांनो, सामान्य लाल रक्तपेशीचा आकार कसा असतो? तर सामान्य लाल रक्तपेशीचा आकार हा द्विअंतर्वक्र असतो पहा. ऑप्शन क्रमांक 3 द्विअंतर्वक्र. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, की मानवी रक्ताचा pH साधारण किती दरम्यान असतो? तर मानवी रक्ताचा जो काही pH आहे मित्रांनो, हा 7.35 ते 7.45 दरम्यान असतो पहा. हळूहळू विकसित होणाऱ्या आणि दीर्घकालीन राहणाऱ्या संक्रमणाला काय संबोधलं जातं? तर मित्रांनो लक्षात ठेवा, ऑप्शन क्रमांक 1 त्याला काय संबोधलं जातं? तीव्र संक्रमण. नेक्स्ट मित्रांनो, तापी खोऱ्यामधील हवामान कोणत्या प्रकारचं आहे? तर तापी खोऱ्याचं जे काही हवामान आहे मित्रांनो, ही किनारपट्टीचा आणि पठारी अंतर्भागातील हवामानाचं संमिश्रण आहे पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, की डॉट कार्यक्रम हा खालीलपैकी कुठल्या राष्ट्रीय कार्यक्रमाचा महत्त्वाचा भाग आहे? एकदम सोपा प्रश्न आहे मित्रांनो. तर लक्षात घ्या सगळ्यांनी, ऑप्शन क्रमांक 3 राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम. भारत सरकारद्वारे पी.सी. महालनोबिस यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय उत्पादन समितीचं गठन कोणत्या वर्षी करण्यात आलं? तर मित्रांनो कोणत्या वर्षी करण्यात आलं? त्याचं योग्य उत्तर काय होईल? तर ऑप्शन्स क्रमांक 2 1949. लक्षात ठेवा 1949 याचं बरोबर उत्तर होईल पहा. न्यूयॉर्क हे शहर कोणत्या बेटावर वसलेलं आहे? तर मित्रांनो न्यूयॉर्क हे जे काही शहर आहे हे मॅनहॅटन या बेटावर बसलेले पहा. सहारा वाळवंटामध्ये कोणत्या जमातीचे लोक राहतात? तर सहारा वाळवंटामध्ये बदाऊन जमातीचे लोक आपल्याला पाहायला मिळतात. कर्नाटक राज्याला महाराष्ट्रातील किती जिल्ह्याच्या सीमा टच होतात? तर मित्रांनो 7 जिल्ह्यांच्या सीमा टच होतात पहा. पुढचा प्रश्न आहे पहा, सिंधू संस्कृतीच्या अवशेषावरून येथील नागरिकांचा कोणता प्रमुख व्यवसाय असल्याचं स्पष्ट होतं? तर मित्रांनो कृषी. ऑप्शन क्रमांक 1 कृषी याचं बरोबर उत्तर आहे पहा. खालीलपैकी आपल्याला अयोग्य पर्याय निवडायचा आहे. तर चुकीचा पर्याय कोणता आहे यामध्ये? तर मित्रांनो लक्षात ठेवा, लाल महालामध्ये शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानाची 2 बोटे कापली हे या ठिकाणी चुकीचं आहे पहा. श्रीमंत व्हावे असे कोणाला वाटत नाही या वाक्याचं विधानार्थी रूपांतर करायचं आहे. ते या वाक्याचं विधानार्थी रूपांतर काय होईल पहा. श्रीमंत व्हावे असं सर्वांना वाटतं, हे झालं याचं विधानार्थी रूप. खालीलपैकी विशेष नाम नसलेला पर्याय कोणता आहे? तर मित्रांनो पर्वत याचं बरोबर उत्तर आहे पहा. लक्षात ठेवा पर्वत हा सामान्य नाम आहे पहा. पुस्तक या शब्दाचं लिंग खालीलपैकी कोणतं मानलं जातं? पुस्तक. तर मित्रांनो पुस्तक या शब्दाचं लिंग कोणतं आहे? तर ते पुस्तक म्हणून काय होईल? नपुंसकलिंगी होईल पहा. आवृत्तीदर्शक क्रियाविशेषण अव्यय कोणते आहेत ते लिहायचे आपल्याला. आवृत्तीदर्शक. तर मित्रांनो लक्षात ठेवा पुन्हा पुन्हा क्षणोक्षणी हे काय आहेत? आवृत्तीदर्शक आहेत पहा. कपडा या शब्दाचा चिटकून किंवा जोडीने येणारा शब्द कोणता होईल? तर कोणता होईल मित्रांनो? कपडा लत्ता हा झाला चिटकून येणारा शब्द. मधून मधून असेच घराकडे जा या वाक्यामध्ये मधून मधून हा पूर्णाभ्यस्त शब्द कोणत्या जातीमधला आहे? तर मित्रांनो हे काय? क्रियाविशेषणे पहा. उद्यापासून बस व रेल्वे सेवा सुरू होईल या वाक्याच्या रचनेनुसार प्रकार ओळखायचा आहे. तर मित्रांनो याचं काय पहा? संयुक्त वाक्य. ऑप्शन क्रमांक 4 संयुक्त वाक्य. अनुनासिके मुख्यतः कशाच्या सहाय्याने उच्चारले जातात? मित्रांनो अनुनासिके कशाच्या सहाय्याने? तर नाक याचं बरोबर उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक 4 नाक. खालीलपैकी कानडी शब्दाचा गट ओळखायचा आहे. तर मित्रांनो कानडी शब्दाचा गट कोणता आहे? भाकरी आणि तूप. ऑप्शन क्रमांक 2 भाकरी आणि तूप. पुढील संयुक्त वाक्य कोणत्या काळामध्ये पहा. पुरस्कार समितीकडून सर्व पुस्तकांचं अवलोकन करण्यात येईल पहा आणि पुरस्कारप्राप्त लेखकांची नावे जाहीर करण्यात येतील. आता हे कोणत्या काळामध्ये विचारलेले वाक्य? तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पहा. ऑप्शन क्रमांक 4 भविष्यकाळीचं काय आहे पहा? बरोबर उत्तर आहे पहा. खालीलपैकी उपसर्गविरहित शब्द कोणता आहे? तर कोणता आहे मित्रांनो? उदय याचं बरोबर उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक 3 उदय. दिलेल्या पर्यायापैकी आपल्याला योग्य विरोधात शब्द शोधायचा आहे. कमाल. तर लक्षात घ्या मित्रांनो कमालचं याचं काय होईल पहा. तर किमान याचं बरोबर उत्तर होईल. कमाल किमान.
दिलेल्या धातूचं योग्य रूप निवडायचं आहे पहा. देवा सर्वांना सुखी ठेवून याचं आपल्याला योग्य रूप निवडायचं आहे पहा. हे आज्ञार्थी आहे, तर आज्ञार्थी रूप कोणतं यामधलं? तर याचं योग्य उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक 2 ठेव. दिलेल्या पर्यायामध्ये योग्य विरुद्धार्थी शब्द शोधा. तुटवडाचा विरुद्धार्थी शब्द कोणता होईल? तुटवडा. एकदम सोपा प्रश्न आहे. तर विपुलता याचं बरोबर उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 4 विपुलता. मदतीसाठी आपला धनादेश कृपया खालील पत्त्यावर पाठवा या वाक्यामध्ये कोणतं आख्यात वापरलं आहे? तर कोणतं आहे मित्रांनो? वाक्यात. लक्षात ठेवायचं आहे या ठिकाणी काय वापरलेलं आहे? वाक्यात वापरलेलं आहे पहा. पुढचा प्रश्न मित्रांनो, पी हळद आणि हो गोरी. बघा, पी हळद आणि हो गोरी हा शब्द या ठिकाणी वापरला जाणार आहे पहा. पुढील पर्याय वाचून योग्य वाक्य ओळखायचं आहे पहा आपल्याला. तर पहा, बागेत बागेत फुलपाखरे मुक्तपणे उडाली. ही याचं बरोबर उत्तर आहे पहा. मुक्तपणे उडाली ऑप्शन क्रमांक 1. अधोरेखित शब्दाचं मूळ रूप शब्द आजी नातवासाठी स्वेटर विणते. मूळ रूप कोणतं आहे पहा या ठिकाणी? आजी नातवासाठी स्वेटर विणते. तर विणणे याचं काय पहा बरोबर उत्तर आहे काय? विणणे. बाबांनी भाजी आणली या वाक्यामध्ये भाजी हे मुळात कोणतं नाव आहे? तर भाजी हे नाव मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 सामान्य नाम आहे पहा. रावण रामाकडून मारला जातो या वाक्याचा प्रयोग ओळखायचा आहे. तर या वाक्यामध्ये नवीन कर्मणी प्रयोग आहे. कोणताही नवीन कर्मणी प्रयोग. पुढील समानार्थी शब्दाची आपल्याला चुकीची जोडी ओळखायची पहा, म्हणजे अयोग्य जोडी कोणती आहे? तर मित्रांनो तुरुंग हत्ती या ठिकाणी ही अयोग्य आहे पहा. गृह हस्त अशीर्ष हे शब्द कोणत्या प्रकारामधले आहेत? तर मित्रांनो हे तत्सम प्रकारामधले आहेत. ऑप्शन क्रमांक 1 तत्सम. पुढीलपैकी प्रत्येक घटित शब्द कोणता आहे? तर प्रत्येक घटित शब्द आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 टाकाऊ. लक्षात ठेवायचं मित्रांनो, टाकाऊ याचं काय पहा बरोबर उत्तर आहे. पूर्ण वर्तमान काळाचं वाक्य ओळखायचं आपल्याला. तो पूर्ण वर्तमान काळाचं वाक्य कोणतं आहे? ऑप्शन क्रमांक 3 मी क्रिकेट खेळलो आहे. हे झालं पूर्ण वर्तमान काळ. आम्ही गहू खातो वाक्यातून प्रकट होणारा अर्थ कोणता आहे? तर आम्ही गहू खातो मित्रांनो हे लक्षार्थ आहे पहा. ऑप्शन क्रमांक 3 लक्षार्थ याचं बरोबर उत्तर आहे पहा. पर्यंत आले असाल तर लवकरात लवकर सर्वांनी फोनपेमध्ये जा, गुगल पेमध्ये जा, पेमेंट करा मित्रांनो. पेमेंट केल्यानंतर लगेच तुम्ही हे प्रश्न घेऊन टाका. तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर तुम्ही अत्यंत या ठिकाणी तुमच्या करिअरच्या बाबतीत सिरियस आहात. तुम्हाला काही ना काही आपल्या जिंदगीमध्ये येऊन सरकारी जॉब घ्यायचा आहे आणि कुठं ना कुठं आपल्याला लगेच ह्या वर्षी जॉब मिळवायचा आहे पहा. त्यामुळे लवकरात लवकर सर्वांनी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला पी-डी-एफ घ्यायची पहा. जितकी जास्त रिव्हिजन तितकं जास्त या ठिकाणी आपला फायदा होणार आहे. तितका जास्त आपला स्कोर येणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर घ्या. आता वेळ आहे. कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी मित्रांनो फक्त IMP क्वेश्चन्स आपण हे काढलेले आहेत. सर्व विषय यामध्ये इन्क्लूड असणार आहे पहा. ₹249 मित्रांनो ह्या पी-डी-एफ असणार आहेत पहा. 9325230840 या नंबरला तुम्हाला ₹249 पाठवायचे आहेत. मी एका मिनिटामध्ये सर्व पी-डी-एफ्स तुम्हाला पाठवून देईल पहा. बघू नका, लगेच फोनपेमध्ये जा, निर्णय घ्या. निर्णय घेणारा व्यक्ती हा आयुष्यामध्ये कधीच मागं राहत नाही. नाही तर मकर बघायचं माझे पैसे जाते आणि मी डुबलो तर काहीच होणार नाही मित्रांनो. तुमचं या ठिकाणी फक्त वेळ वाया जाणार. तुम्ही फक्त या ठिकाणी बघा, आता एवढे ₹1000 फॉर्मची फी भरायची आणि आपण एवढ्याकडे पाहायचं, परत जाण्या-येण्याचा खर्च. परंतु जर तिथे जाऊन काहीच आलं नाही किंवा आपला अभ्यासच नसेल तर काहीच फायदा होणार नाही. ₹249 ह्या पी-डी-एफ असणार आहेत. 10,000 प्रश्न असणार आहे मित्रांनो. यामध्ये सर्व विषय आपल्याला मिळणार आहेत मित्रांनो. लवकरात लवकर फोनपे, गुगल पेमध्ये जा आणि हा QR स्कॅन करा किंवा हा जो काही नंबर आहे, या नंबरला ₹249 सेंड करा. मी एका मिनिटामध्ये सर्व पी-डी-एफ्स तुम्हाला प्रोव्हाइड करेल आणि तुम्ही लगेच अभ्यासाला लागा. दिवसाची रात्र करा, रात्रीचा दिवस एक करा, परंतु अभ्यास करा आणि ही पोस्ट आपली हातातून गेली नाही पाहिजे पहा.